सांगलीतून ईश्वरपूरला दुचाकीवरून महाविद्यालयात नित्यानं जात होता। आज त्याच्या पदवीच्या पहिल्या वर्षाचा अखेरचा दिवस होता। नेहमीप्रमाणे हेल्मेट घालून तो महाविद्यालयात आनंदात निघाला। तुंगजवळ तो आला आणि काळानं त्याच्यावर घाला घातला। दुभाजकावर त्याची धडक बसली। हेल्मेट फुटून त्याचा जागीच मृत्यू झाला। ऋषिकेश दीपक माळी, वय वर्ष 19, राहणार पोद्दार हायस्कूल जवळ, सांगली, असं मृत तरुणाचं नाव आहे। अपघात प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे। घटनास्थळी आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी: ऋषिकेश माळी हा ईश्वरपूर येथील महाविद्यालयात पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत होता। आज कॉलेजचा शेवटचा दिवस असल्यामुळे ऋषिकेश हा त्याच्या आलिशान दुचाकीवरून सकाळी ईश्वरपूरकडे निघाला होता। त्याचे 2 मित्र मागे होते। सकाळी 9च्या सुमारास तुंग गावातून जात असताना त्याची दुचाकी वेगात होती। गावातील एका वस्त्र निकेतन समोर ऋषिकेशच्या समोरून एक दुचाकी जात होता। समोरील दुचाकी आणि रस्ता दुभाजकामधून आपण पुढे जाऊ शकतो असं वाटल्यानं त्यानं वेगानं दुचाकी नेली, परंतु त्याचा अंदाज चुकल्यामुळे तो रस्ता दुभाजकाला वेगाने धडकला। गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला। गावातील काही जणांनी हा थरारक अपघात पाहिल्यानंतर त्यांचाही थरकाप उडाला। अपघातानंतर घटनास्थळी गर्दी जमली। पाठीमागून ऋषिकेशचे मित्र आले। 108 रुग्णवाहिका तात्काळ बोलावली, परंतु तोपर्यंत ऋषिकेश जागीच मृत झाला होता। अपघाताची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। उपनिरीक्षक इस्माईल तांबोळी यांनी भेट देऊन माहिती घेतली। तुंगजवळ तो आला आणि काळानं त्याच्यावर घाला घातला। दुभाजकावर त्याची धडक बसली। हेल्मेट फुटून त्याचा जागीच मृत्यू झाला।